नमस्कार, मी डॉक्टर निजोल पाटील, होमिओ केअर क्लिनिकमधून. सध्या महाराष्ट्रात एक न्यू डिसीज स्प्रेड होताना दिसतोय, ज्याचे नाव म्हणजे गुइलेन-बार सिंड्रोम. तर हा आजार नेमकी काय? हा कुठला स्पेसिफिक व्हायरस आहे का? हा कोणामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतोय? किंवा याची लक्षणं काय? किंवा याच्यामध्ये ट्रीटमेंट काय? हे असे अनेक प्रश्न लोकांमध्ये दिसून येतात. WHO प्रमाणे हा एक रेअर डिसीज आहे. त्यात इम्युनिटी सिस्टीमवर परिणाम होतो. काही रेअर केसेसमध्ये हा आजार जीवघेणा ठरू शकतो, जसे की पॅरालिसिसमध्ये रूपांतर होणे, रेस्पिरेटरी सिस्टीमवर याचा परिणाम होणे, श्वसनामध्ये अडथळे येणे. हा आजार होण्यामागचे कारण म्हणजे रेस्पिरेटरी इन्फेक्शन होणे, गॅस्ट्रोइंटेस्टायनल इन्फेक्शन होणे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गुइलेन-बार सिंड्रोमची लक्षणं. त्यात पेशंटला अशक्तपणा येणे, हातापायात मुंग्या येणे, पायी चालताना, चढताना मुवमेंट न होणे. तसेच वृद्ध व्यक्तींमध्ये हार्ट रेट वाढणे, ब्लड प्रेशर वाढणे, पॅरालिसिसमध्ये रूपांतर होणे यासारखी लक्षणे आढळून यायला सुरुवात झाली आहे. तसेच घाबरून जाण्याचे काही कारण नाही. होमिओपॅथीमध्ये रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी इफेक्टिव्ह ट्रीटमेंट आहे. ज्या व्यक्तींमध्ये काहीही काम न करताना थकवा येणे किंवा स्नायूंमध्ये विकनेस येणे यासाठी जलसिमियम 30 2 वेळेस तुम्ही 10 ड्रॉप्स घेऊ शकता. कॉस्टिकम 200 पॅरालिसिस, मसल वीकनेस यासाठी इफेक्टिव्ह आहे. जर पेशंटला खूप जास्त प्रमाणात थकवा येत असेल, चालण्या फिरण्यासाठी अडचण येत असेल, जलसिमियम 200 2 टाइम्स 10 ड्रॉप्स घेऊ शकतात. तर अफवांना घाबरून न जाता होमिओपॅथिक तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्या किंवा होमिओ केअर क्लिनिकला एकदा अवश्य भेट द्या. ऑनलाईन कन्सल्टेशनसुद्धा तुम्ही घेऊ शकता. नमस्कार.